23% स्टार्टअप अपयशाचं कारण हे जे माणसं शोधताना 3 गुण बघितले पाहिजेत. पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय, चांगला पार्टनर व्यवसायासाठी कसा निवडावा, कायदेशीर कोणत्या काळजी घ्याव्यात आणि सर्वात महत्वाचं भांडणं कशी टाळावीत याविषयी आपल्याला चर्चा करायची. पार्टनरशिप मधल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतात? 23% स्टार्टअप अपयशाचं कारण हे. आता याचे तोटे पण आहेत काय? योग्य पार्टनर कसा निवडावा, त्याच्या काही 7 ते 8 महत्वाच्या स्टेजेस. पहिलं, पार्टनरशिप निवडणं म्हणजे लग्न करण्यासारखं आहे. मित्रांनो, हे जे मी आज सांगितलं हे सगळं कायदेनुसार आवश्यक आहे, प्रॅक्टिकली ते गरजेचं आहे. करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 167वा भाग, उद्योजकता आणि स्टार्टअप या सदराखाली पार्टनरशिप, भागीदारी करताना कोणती काळजी घ्यावी या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्योग कोणताही सुरू करायचा असेल तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एकट्याने काम करण्यापेक्षा समूहाने, टीमनी काम केलेलं कधीही चांगलं आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात. एक से भले दो असं म्हटलं जातं. आणि तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी प्रॅक्टिकली विचार न करता भावनिक विचार करतो. म्हणजे आपण चांगले मित्र आहोत, तू माझा भाऊ आहेस, आपल्यामध्ये काही व्यवहाराची काळजी काय करायची किंवा आपल्याला पेपर कशासाठी पाहिजे, असं बऱ्याच काही गोष्टी आपण या ठिकाणी बोलत असतो. लक्षात घ्या. एक एक्झाम्पल म्हणजे राहुल आणि संदीप नाव घेऊ आपण, फक्त लक्षात घ्या. पुण्यातली 2 इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं. इंजिनिअरिंग संपलं म्हणजे 8 वर्ष एकत्र होते, 4 वर्ष इंजिनिअरिंगचे आणि बाकीचे. मग एकत्र राहायचे, एकच रूम, त्यानंतर एकाच वर्गात असायचे, अखेर पण एकाच मुलीवर दोघांनी प्रेम केलं. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या स्टोरीचा भाग झाला. पण ज्या वेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी 2018ला असं ठरवलं की आपण एक स्टार्टअप सुरू करायचं. आणि मग फुडटेक स्टार्टअप त्या दोघांनी सुरू केला. फुडटेक स्टार्टअप सुरू केला त्यावेळेला ते म्हटले, अरे आपण दोघं भाऊ आहे, आपण दोघं इक्वल पार्टनर. म्हणजे त्याचा काही करार नाही, पेपर नाही, त्यांनी सुरू करून दिलं. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू झालं. 2 वर्ष चांगली गेली. मासिक साधारणतः रेव्हेन्यू 15 लाखापर्यंतचा गेला, मासिक रेव्हेन्यू, लक्षात घ्या. मग एक मोठे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये यायला गेले, त्यांनी 5 कोटी रुपयाची ऑफर केली. आता तिथून एक सुरुवात झाली. राहुलला असं वाटलं की मी भरपूर मेहनत केलेली आहे, त्यामुळे 60% शेअर मला मिळायला पाहिजे. संदीपला असं वाटलं की इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे, त्यामुळे इन्व्हेस्टर आलेला आहे नंतरच्या काळामध्ये, मला 60% मिळायला पाहिजे. आणि मग तिथं वाद सुरू झाले. इन्व्हेस्टर परत गेला, ह्या दोघांच्या मध्ये भांडणं झाली, तो स्टार्टअप बंद पडला. दोघं एकमेकांच्याकडे बघायचे बंद झाले. का झालं? कारण सुरुवातीला आपण म्हटलं होतं की गुडफेथ मध्ये कराराची गरज नाही, चला चालू करू आपण त्याच्याकडे. हे एक एक्झाम्पल नाही मित्रांनो. आजूबाजूची सगळी परिस्थिती बघता हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू काय सांगतं की 65% स्टार्टअप बंद पडण्याचं कारण पार्टनरशिप मधला वाद असतो. को फाउंडर मध्ये झालेले या ठिकाणी जे वाद असतात ते असतात, लक्षात घ्या. बऱ्याच रिव्ह्यू किंवा अहवाल असे सांगतात की टीम कॉन्फ्लिक्ट किंवा को फाउंडर डिस्प्यूट असे असतात. भारतात साधारणतः 12 लाख पार्टनरशिप फर्म नोंदणीकृत होतात. त्यापैकी 60% पार्टनरशिप या पहिल्या 5 वर्षात बिघडतात, बंद पडतात, तुटतात असं आपल्याला म्हणता येईल, लक्षात घ्या. मग पार्टनरशिप करावी की न करावी हा प्रश्न नाही मित्रांनो, ती योग्य पद्धतीनं कशी करावी यावर आपल्याला काम करायचंय. आणि मग त्यासाठी काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. माणसं शोधताना 3 गुण बघितले पाहिजेत: प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि एनर्जी. आणि पहिली जर गोष्ट नसेल तर दुसऱ्या 2 म्हणजे प्रामाणिकपणा नसेल तर बुद्धिमत्ता आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टी तुम्हाला संपवून टाकतील, लक्षात घ्या. मी एक एक्झाम्पल यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर तो पार्टनर म्हणाला की घरापासून ऑफिसपर्यंत आपण तुमच्या गाडीतनं जाऊ, ड्रायव्हर घेऊ नका. आणि मग ही व्यक्ती गाडी चालवत असताना घरापासून ऑफिसपर्यंत जात असताना त्यांनी बघितलं की ही व्यक्ती सिग्नल फॉलो करत नाही, रॅश ड्राईव्ह करते, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करते. हा सगळा प्रवास ऑफिसपर्यंत जाईपर्यंत त्यांनी बघितला. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतरच त्यांनी सांगितलं की सॉरी, आपण पार्टनरशिप नाही करू शकत आहे, कारण तुम्हाला रूल पाळायची सवय नाही आहे, तुम्ही रूल मोडत आहात, मोडण्याची तुमची सवय आहे, त्यामुळे आपण बिझनेस नाही करू शकत. हे ऑब्झर्वेशन असतं, लक्षात घ्या. अशा बऱ्याच गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत की पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय, चांगला पार्टनर व्यवसायासाठी कसा निवडावा, कायदेशीर कोणत्या काळजी घ्याव्यात आणि सर्वात महत्वाचं भांडणं कशी टाळावीत याविषयी आपल्याला चर्चा करायची. पार्टनरशिप म्हणजे नेमकं काय समजून घेण्यासाठी सोप्या भाषेमध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन करण्यासाठी व्यवसायासाठीचा केलेला करार, जिथं नफा, तोटा, जबाबदारी, निर्णय मान्य केल्याप्रमाणामध्ये शेअर केले जातात. जे मान्य केलं असेल त्या पद्धतीने. कुणी फक्त इन्व्हेस्टमेंट करणार असेल, कुणी फक्त मेहनत करणार असेल, कुणी फक्त इन्फ्रा देणार असेल, त्या पद्धतीने जे तुम्ही ठरवलेलं आहे त्या पद्धतीने नफा, तोटा आणि निर्णय मान्य केले जातात, लक्षात घ्या.
इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फ्रॉम 2008 या कायद्याअंतर्गत ह्या दोन्ही गोष्टी चालतात, लक्षात त्याच्याबद्दल. आता ट्रॅडिशनल पार्टनरशिप ऍक्ट जो आहे 1932चा, त्याच्यामध्ये 2 पासून 20 पर्यंत भागीदार चालतात. लिमिटेड लायबिलिटी व्यावसायिक कर्जासाठी वैयक्तिक मालमत्ता वापरून अनलिमिटेड लायबिलिटी असते. वैयक्तिक या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी जी आहे ती त्या कर्जासाठी वापरू शकता. नोंदणी ऐच्छिक आहे पण करावी हे गरजेचं असतं, लक्षात घ्या. फार सोपा सेटअप त्याचा आहे. LLP ज्याला आपण म्हणतो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म, ही काय आहे तर इथं तुमची वैयक्तिक मालमत्ता सुरक्षित राहते. कंपनीमध्ये जितके तुम्ही इन्व्हेस्ट केले तेवढीच तुमची जबाबदारी असते, लक्षात घ्या. आणि तिथून याची तुमची सुरुवात होते. कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर असतं, पार्टनरशिप फ्लेक्झिबिलिटी असते. याची नोंदणी MCA वर करणं गरजेचं असतं. मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट ऑफिसच्या वेबसाईटवर याची नोंदणी करणं गरजेचं असतं. स्टार्टअपसाठी सर्वोत्तम पर्याय हा आहे, लक्षात घ्या. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा पुढचा पार्ट आहे, कंपनी ऍक्ट 2013. आता याच्या अंतर्गत स्टेक होल्डर, डायरेक्टर्स, मॅक्झिमम प्रोटेक्शन आणि मोठ्या स्टार्टअपसाठी ते योग्य राहतं, लक्षात घ्या. को फाउंडर अग्रीमेंट इन्फॉर्मल असतं, म्हणजे आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं नाही, काहीच करायचं नाही, दोघं जण एकत्र येऊन म्युच्युअली आपण काही ठरवतो, त्याचं अग्रीमेंट करतो. हे सर्वात धोकेदायक असतं, पण हे केलं तर ते देखील रिटर्नमध्ये असावं, लक्षात. याला लिगल कुठल्याही पद्धतीचं प्रोटेक्शन नाही आहे त्या को फाउंडर अग्रीमेंटमध्ये तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर. पार्टनरशिप मधल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या असतात? पहिलं असतं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. कोणाचे पैसे किती, कोण किती पैसे टाकते, नफा तोटा किती शेअर करणार आहात, हा देखील महत्वाचा भाग आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या कोणत्या, कोण काय करेल हे लक्षात घ्या. डिसिजन मेकिंग, कोण कसे निर्णय घेईल बद्दलचं. त्याच्यानंतर एक्झिट क्लॉज, बाहेर पडायचं असेल, पार्टनर सोडून जाणार असेल तर तो काय असेल. पार्टनरशिपचे फायदे तोटे, भांडवल जास्त, एकट्याने न होणारं मोठं भांडवल उभं करता येतं. एकाकडे तंत्रज्ञान असतं, दुसऱ्याकडे मार्केटिंग असतं, तिसऱ्याकडे फायनान्शियल काही एक्सपर्टी असू शकते, त्याचा उपयोग होतो. एकानेच काम करण्यापेक्षा ती जबाबदारी विभागली जाते. निर्णयाची गुणवत्ता वाढते, म्हणजे एकाच्या निर्णयापेक्षा दोघा तिघांनी मिळून घेतलेला निर्णय हा चांगला निर्णय होत असतो. इमोशनल सपोर्ट मिळतो, काही अडचणी आल्या तर एकमेकांच्या सोबत आपण उभं राहतो, लक्षात त्याच्यावरती. आणि प्रत्येक पार्टनरचं वेगळं असं नेटवर्क असतं, त्याचा उपयोग होतो. आता याचे तोटे पण आहेत. काय तोटा कुठला की कॉम्प्लेक्स, म्हणजे सर्वात मोठं की तुम्ही या कंपनीसोबत व्यवसाय करताय आणि सेम त्याच पद्धतीचा व्यवसाय स्वतः देखील करताय. मग इथं कॉम्प्लेक्स ऑफ इंटरेस्ट तयार होतो आणि मग इथं या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात, लक्षात घ्या. स्लो डिसिजन मेकिंग, एकमत व्हायला वेळ लागतो, निर्णय होणं कठीण होतं, लक्षात. त्याच्यामध्ये नफा विभागला जातो आणि ट्रस्ट इश्यू, विश्वासार्हतेची कमतरता याच्यामध्ये बऱ्याच वेळा बघायला मिळते, लक्षात घ्या. अनलिमिटेड लायबिलिटी ट्रेडिशनल मध्ये असतं की एका पार्टनरची शिक्षा जर झाली तर सगळ्यांना या ठिकाणी शिक्षा भोगायला लागू शकते, चूक जर झाली तर. म्हणजे काय केलं की तुम्ही म्हटलं व्यवसायामध्ये 2 कोटी रुपये पाहिजेत, प्रॉपर्टी कमी पडते, माझं शेत पण लिहून देतो, तुझं घर पण लिहून दे, त्याचं गॅरेज पण लिहून दे. तिघांच्या प्रॉपर्टी लिहून दिल्या आणि निर्णय ज्याने घेतला होता त्याचा निर्णय चुकला, तिघांच्या प्रॉपर्टी अडचणीत आल्या. असा धोका इथं असू शकतो, लक्षात घ्या. एक्झिट कठीण असतं, कारण एक पार्टनर सोडून गेला तर संपूर्ण व्यवसाय अडचणीत येतो, तो बॅलन्स करणं त्याच्यावर. योग्य पार्टनर कसा निवडावा, त्याच्या काही 7 ते 8 महत्वाच्या स्टेजेस. पहिलं गोष्ट म्हणजे पार्टनरशिप निवडणं म्हणजे लग्न करण्यासारखं आहे. एकदा पार्टनरशिप निवडली की सोडणं कठीण असतं, त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. मला तर म्हणजे आपली स्टुडंट्स मला बोलताना म्हटले, सर एक वेळ लग्न करत असताना थोडंसं दुर्लक्ष झालं तर चालेल, पण पार्टनर निवडत असताना, को फाउंडर निवडत असताना अजिबात नाही झालं पाहिजे. कारण लग्न केल्यानंतर त्या व्यक्तीसोबत आपण कमी वेळ असतो, पण पार्टनर जे बिझनेसमध्ये निवडतो त्याच्याविषयी व्यवसायामध्ये आपण जास्त वेळ खर्च करत असतो. इतकी काळजी घ्यायला पाहिजे. हा अवेअरनेस देखील महत्वाचा आहे, लक्षात त्याच्या बाबतीत. मग पूरक कौशल्य त्याच्यामधली कुठली पाहिजे की एकमेकांना सपोर्टिव्ह, म्हणजे माझ्याकडे मार्केटिंग चांगलं आहे, माझ्याकडे फायनान्स चांगलं आहे, माझ्याकडे टेक्निकल स्किल चांगलं आहे, माझ्याकडे मॅनेजमेंट स्किल चांगलं आहे. हे एकमेकांना पूरक अशा पद्धतीची कौशल्य बघायला पाहिजे की काय नेमकं कॉम्प्लिमेंटरी स्किल त्याच्याकडे आहे जे माझ्याकडे नाही आहे. दुसरं महत्वाचं की दोन्ही पार्टनर टेक्निकल एक्सपर्ट असणं किंवा दोघी लोक सेल्स एक्सपर्ट असणं, त्याच्यापेक्षा एकाकडे सेल्स आणि एकाकडे बिझनेस स्किल असणं, एकाकडे टेक्निकल स्किल आणि एकाकडे सेल्सचं स्किल असणं, अशी पार्टनरशिप महत्वाची असते. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताय की आम्ही इंजिनिअरिंगला एकाच वर्गात शिकत होतो, आमच्या दोघांचं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, आम्ही बिझनेस करतो. टेक्निकल जाऊन मग परत फायनान्स आहे, इतर गोष्टी आहेत, तर त्या क्षेत्रातली व्यक्ती तुमच्याकडे असायला पाहिजे, हे गरजेचं असतं, लक्षात. म्हणजे या सगळ्यामध्ये जे माझ्याकडे नाही ते माझ्या बिझनेस पार्टनरकडे आहे का, ज्याच्या मार्फत मला या ठिकाणी हे असोसिएशन चांगल्या पद्धतीने होऊ शकते शोधायचं. दुसरं महत्वाचं आहे की व्हॅल्यूज अँड व्हिजन.
काही कॉमन गोष्टी आपल्यामधल्या व्हॅल्यूज सारख्या आहेत, म्हणजे स्किल शिकता येतात, मूल्य बदलता येत नाहीत. मी जसं सांगितलं, रस्त्यावरचा सिग्नल तोडायची सवय असणारी व्यक्ती काय इंडिकेट करते, की याला नियम पाळण्याची सवय नाही, ते व्हॅल्यूज नाही त्याच्याकडे. ओव्हरटेक करत असताना योग्य पद्धतीने केले पाहिजे, ते व्हॅल्यूज नाही, तर तो बिझनेस पार्टनर होऊ शकत नाही. व्हॅल्यूज नाही बदलता येत, लक्षात घ्या. पार्टनरशिपमध्ये तुम्ही एखादं स्किल शिकवू शकता. तुला हे मशीन ऑपरेट करता येत नाही, ट्रेनिंग देऊन तू शिकू शकतो. त्याला फायनान्स शिकायचा आहे, ट्रेनिंगने कोर्स करून तू शिकू शकतो. पण त्याचा जो माइंडसेट आहे, त्याच्या ज्या मूळ इथिकल व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज फार महत्वाच्या असतात. त्या बदलता येत नाहीत विशिष्ट वेळेनंतर, लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा व्यवसायाबद्दलचा दृष्टिकोन चेक करा. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म दोन्हीच्या बाबतीमध्ये काय विचार आहेत ते बघा. त्याच्या नीतिमत्तेमध्ये प्रामाणिकपणा, ट्रान्सपरन्सी किती आहे ते बघा. अम्बिशन्स कशा आहेत, त्याच्या महत्वाकांक्षा किती आहेत. ओव्हर अम्बिशन्स असतील तरी अडचणी येतात, लक्षात घ्या. तो वर्कोलिक आहे का बॅलन्स आहे, कामाची पद्धत कशी आहे ते बघा त्याच्या बाबतीतनं. आणि पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप या ठिकाणी सेम डायरेक्शननं डिफरन्स तुमच्या या ठिकाणी स्ट्रेंथ पॉईंट घेऊन जाणं असतं. म्हणजे एकाच दिशेने जात असताना वेगवेगळ्या कपॅसिटीज सोबत घेऊन जाणं ही पार्टनरशिप असते, लक्षात ठेवा. तिसरं आहे आर्थिक जोखीम आणि आर्थिक स्थिती आणि जोखीम क्षमता. पार्टनरच्या आर्थिक स्थितीबद्दल माहित असणं फार गरजेचं असतं, लक्षात. कर्जबाजारी आहे का, कुटुंबाची जबाबदारी आहे का, किती वर्ष पगाराशिवाय टिकू शकतो, आणि रिस्क टेकिंग अबिलिटी किती आहे, फार महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण पार्टनरशिप करतो, तो आर्थिक अडचणीत आलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून आपण पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करतो. पण मुळातच तो अडचणीत येण्याची कारणं त्याची प्रवृत्ती आणि त्याचा स्वभाव असतो. पुन्हा तुम्ही व्यवसाय चालू करताना तिथं देखील त्याने त्याच्या कर्जबाजारी त्याच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे तो जर यातून पुन्हा फंड फ्लो विड्रॉ होत असेल, चुकीच्या पद्धतीने डिसिजन घेतले जात असतील, घाई होत असेल, तर प्रॉब्लेम होऊ शकतात, हे लक्षात त्याच्याबाबतीत. आर्थिक तणावात असलेले पार्टनर लवकर पैसे मागेल, त्याचा व्यवसायावर परिणाम होणार आहे. मित्राला मदत करणं हा भाग वेगळा आणि व्यवसाय करणं हा भाग वेगळा. ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्या मित्रांनो. लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना ते समजा. तुम्ही कमवलेल्या पैशातली मित्राला आर्थिक मदत केली, त्यांनी परत नाही दिली, इट्स ओके, तुम्ही ते मैत्री खातील सहन करू शकता. पण त्याला मदत करण्यासाठी तुम्ही कंपनी चालू केली आणि त्यांनी तुमचीही कंपनी डुबवली, तर हा आत्मघात ठरणार आहे, पायावर दगड मारून घेणे असं ठरणार, लक्षात घ्या. त्याची काळजी घेतली पाहिजे. सर्वात मोठं हे चेक कसं करायचं, लक्षात घ्या. त्याचं पाठीमागचं रेकॉर्ड थोडंसं चेक करा. प्रामाणिकपणा आणि विश्वास जो आहे तो चेक करण्यासाठी मागील पार्टनर बरोबर, एम्प्लॉईशी बोला, तो जिथं काम करत होता तिथं, छोट्या गोष्टीत तो कसा वागतो तो बघा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आहे का ते बघा. वेळेच्या बाबतीत प्रॉमिस पाळतो का ते बघा. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. छोटे छोटे टास्क असतात, लक्षात घ्या. हे समजून देतात आणि हेच पॅटर्न बनतात आयुष्याच्या व्यक्तीच्या. एखाद्या पैसे घ्यायचे द्यायचेच नाहीत, मागायला, म्हणजे घेताना या ठिकाणी रिक्वेस्ट मोडला जायचं आणि देताना या ठिकाणी एकदम राजेशाही थाटात देतो की जाणार आहे का पळून कुठं काय. ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या. वेळ फॉलो न करणं, वेळेवर न येणं ते आहेच, पण त्याच्याबद्दल खोटी कारणं देणं, लक्षात, आभास निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवसायामध्ये लॉंग टर्म तुम्हाला घेऊ शकत नाहीत, हे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे आपल्याला थोडंसं या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. पुढचं आहे इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता त्याची कशी आहे. व्यवसायातला 90% वेळ लोकांशी डील करण्यात जातो. पार्टनरचा इक्विटी फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या. शॉर्ट टर्म पर असेल, त्याला जर करता या ठिकाणी त्याच्या रागावर कंट्रोल नसेल, त्याला मॅनेज कसं करायचं लोक हे समजत नसेल, तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं विचार करावा लागेल. तो तणावामध्ये कसा वागतो, टीका सहन करतो की नाही करतो, इतरांची मतं ऐकतो की नाही ऐकतो, राग येतो तर तो कशा पद्धतीने मॅनेज करतो, इम्पॅथी आहे का त्याच्याकडं. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला, इमोशनल इंटेलिजन्स फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आयक्यूने व्यवसाय सुरू होतो आणि इक्यूने तो टिकतो, हे लक्षात घ्या. हा फरक दोन्ही मधला समजून घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. वर्क इथिक्स हे फार महत्वाचे असतं. तो किती तास काम करतो, कमिटमेंट किती डीप असते त्याची, कठीण वेळे हार मानतो का टिकून राहतो त्याच्यामध्ये, डेडलाईन फॉलो करतो का, हे लक्षात, आणि इनिशिएटिव्ह स्वतः घेतो का. म्हणजे इथं पार्टनर शोधताय तुम्ही, एम्प्लॉई नाही. एम्प्लॉई असेल तर मग त्याला सारखं तुम्ही फॉलोअप कराल, बोलवाल, फॉलोअप करा, असं होऊ शकतं. पार्टनरच्या बाबतीत असं नाही, त्याने ते स्वतः इनिशिएटिव्ह काही गोष्टी करायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे एक पार्टनर दिवसाला 12 तास काम करत असले, दुसरा 4 तास, तर ते पुढे जाऊन तुमचा व्यवसाय डिस्टर्ब करणार आहे, लक्षात घ्या. आता जरी सुरुवात होत असेल तर, म्हणजे ते विषयासारखं स्लो पॉइझनिंग काम करणार आहे. त्याच्या या ठिकाणी इम्पॅक्ट निश्चितपणे पुढे जाऊन वाईट होणार आहे. कम्युनिकेशन स्किल हे पुढचं कौशल्य आहे, त्याचा विचार केला पाहिजे. व्यवसायात मतभेद येणारच, पण ते प्रश्न सोडवले कसे जातात. म्हणजे आपली मतं स्पष्ट एकमेकाला सांगू शकतो का, दुसऱ्याचं ऐकता का तुम्ही, कॉन्फ्लिक्टमध्ये कसं वागता तुम्ही, त्याच्यामध्ये फीडबॅक कसा देता, कम्युनिकेशन खुले आहेत का. म्हणजे काही लोकांना सवय असतं, आता याच्यावर बोलायचंच नाही, बंद करा,
नाही विषय आहे, तुझा जो निर्णय घेतला चालतो त्याच्यावर. मग याचे परिणाम काय होणार आहे त्याच्यामध्ये याचा विचार करायला लागणार आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी फॅमिली सपोर्ट. पार्टनरचे त्याच्या घरचे जे आहे ते व्यवसायाला सपोर्ट करतात हे फार महत्वाचं असतं. त्याच्या घरातून व्यवसायाला विरोध असलेला तुम्ही व्यवसाय चालू केला, प्रत्येक वेळेला थोडीफार छोटी जरी अडचण आली तर पुन्हा व्यावसायिक त्याला घरचे या ठिकाणी विरोध करणार आहेत, प्रॉब्लेम मध्ये आणणार आहेत, हे देखील तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे. म्हणजे पत्नी किंवा नवरा असेल तर तो सपोर्ट करणार आहे का, आई वडिलांचा दबाव नाही ना त्याच्यामध्ये, घरातल्या कोणत्या समस्या व्यवसायावर परिणाम करतील का, फॅमिलीचे प्रॉब्लेम असू शकतात, डिस्प्यूट असू शकतात, ते किती मॅटर करणार आहेत याचा विचार करावा लागेल लक्षात त्याच्यामध्ये. तर कौटुंबिक कलहात असलेला पार्टनर व्यवसायात 100% कॉन्ट्रीब्युट देऊ शकत नाही का, तो डिस्टर्ब असतो लक्षात घ्या. डिस्टर्ब असणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती असणं हा भाग वेगळा. त्याच्या व्यवसायाच्या परफॉर्मन्सवर आधारित तुम्ही एखादा बिझनेस चालू करता असाल तर तो भाग 100% वेगळा असणार आहे आणि तिथं अडचणी निर्माण होणार आहेत हे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळे टेस्टिंग पिरियड ठेवा. काही कंपन्या काय करतात की मोठ्या कंपनीमध्ये त्याला अगोदर घेण्याच्या ऐवजी छोटे काही कंपनी प्लॅटफॉर्म त्याच्यात त्याला घेतात. आता तो तिथं कसा वागतो, त्याच्याशी आपलं ट्युनिंग जमतं का हे बघतात आणि मग ठरवतात त्याला वरच्या कंपनीत घ्यायचं का नाही घ्यायचं. हा पॅटर्न नसतो काही ठिकाणचा लक्षात घ्या. काही कंपन्यांमध्ये लोकांना घेत असताना ते एका विशिष्ट युनिटमध्ये ठेवतात, त्याला काम करू देतात, त्याला अधिकार देतात, त्याच्याकडे स्वातंत्र्य देतात आणि बघतात हा आर्थिक कुठे चुका करतो का, हा डिसिप्लिन मध्ये कसा आहे, हा लोकांशी कसं बोलतो, ह्या सगळ्यांवर त्याला पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं असे निर्णय घ्या. असं टेस्टिंग काही गोष्टी तुम्हाला ठेवायला छोटे छोटे प्रोजेक्ट एकत्र करून तुम्ही बघू शकता लक्षात घ्या. पार्टनरशिपमध्ये 10 चुका कोणत्या होतात, फक्त मैत्री किंवा भावनेच्या भरावर, नातेच्या भरोश्यावर पार्टनरशिप करतात. आम्ही 20 वर्षाचे मित्र आहोत, कागदाची काय गरज, ही पार्टनरशिप जास्त टिकत नाही. पार्टनरशिपच्या भांडणाचं सगळ्यात मोठं कारण ते होतं लक्षात त्याच्या होते. त्यामुळे हे चालणार नाही हे लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे की 50-50 पार्टनरशिप. आम्ही समसमान आहोत, कुणीही मोठं नाही. मोठं झाल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो. कंपनी मोठी झाली की मग मी किती इन्व्हेस्ट केले होते, तू काय केलं होतं, असे बरेच प्रॉब्लेम येतात लक्षात त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला 50-50 होते, मग वाद झाल्यानंतर कंपनी मोठे झाल्यानंतर स्ट्रगल का. त्यामुळे याचा उपाय काय असतो की 51-90-49. मग एक कुणीतरी मोठा त्याच्या पॅरामीटर्सनुसार एक छोटा, हे ठरवूनच घ्यायचं. आणि हे काही वेळा गरजेचं 60-40 असेल किंवा या ठिकाणी 51-49 असेल, हे कॉस्टिंग वोटवर ठेवा. म्हणजे त्यामुळे निर्णय घेणं सोपं जाणार आहे लक्षात घ्या. 2 पार्टनरशिप ऐवजी 3 करा, म्हणजे निर्णय घ्यायला थोडस सोपं जाणार आहे लक्षात घ्या. रोज स्पष्ट नव्हतं आमचं, आपण दोघंच बघू काय होणार आहे असं नाही चालत लक्षात. एकच काम दोघं करतात, दुसरं काम कोणीच करत नाही असं होण्यापेक्षा कामं वाटून घेणं गरजेचं आहे लक्षात त्याच्या बाबतीत. त्यानंतर या ठिकाणी रासी मॅट्रिक्स म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी कोण करेल, अकाउंटेबिलिटी जबाबदार कोण, त्यानंतर कन्सल्टंट सल्ला कोणाचा घ्यावा आणि इन्फॉर्म माहिती कोणाला द्यावी, हे मॅट्रिक्स बनवा. म्हणजे हे काम, याच्या कामाची जबाबदारी कोणाकडे आहे, हे झालं नाही तर त्याला जबाबदार कोण असेल, याची माहिती कोणाला द्यायची आणि यासाठी सल्ला कोणाचा घ्यायचा, याचे मॅट्रिक्स तयार केले की तुमचे या ठिकाणी गोष्टी कंप्लीट चांगल्या व्हायला लागतात. फाउंडेशन मध्ये हे सगळं स्ट्रॉंग तुमचं मेन्शन असलं पाहिजे. फंक्शन जे आहेत ते पैशाबद्दलचं पारदर्शक, आधी बघू नंतर व्यवसाय चालू करू असं नाही करायचंय. कारण एखाद्या पार्टनरने स्वतःच्या खर्चातनं बिझनेस एक्सपेन्सेस दाखवतो आणि दुसरा डाऊट करायला लागतो, तो विश्वास निर्माण होत नाही लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सेपरेट अकाउंटिंग करा पहिल्या दिवसापासून. सिग्नेचर दोघेही जॉईंट सिग्नेचर ठेवा. मंथली फायनान्स रिव्ह्यू मीटिंग मध्ये घ्या. सीए किंवा अकाउंटंट नेमा. लक्षात सगळे एक्सपेन्सेस शक्यतो डिजिटल करा. एक्सपेन्सेस नो कॅश, म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी कॅश देऊ नका लक्षात घ्या. कारण इगो आणि तुमचं जे काही पॉवर स्ट्रगल आहे तो सोडायला पाहिजे आपल्याला इथं. म्हणजे मी मालक आहे त्याच्यापेक्षा मी सांगेन तेच होईल, याच्यापेक्षा महत्वाचं गरजेचं काय आणि योग्य काय याचा विचार व्हायला पाहिजे लक्षात घ्या. तिथं या ठिकाणी 2 पार्टनर समान आणि एकाच डोमेनमध्ये एक दुसऱ्याला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत असेल तर प्रॉब्लेम येतो हे लक्षात त्याच्यावरती. मग उपाय काय याच्यामध्ये, तर इथं लिडरशिप एरियाज ठरवायचे आपले. एकाने सेल्स करायचं, एकाने मार्केटिंग करायचं, एकाने टेक्निकल बघायचं, अशा टीम तुम्ही करू शकता लक्षात घ्या त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी काही नॅचरल मेंटर्स तुमच्याकडे असायला पाहिजे, जे या ठिकाणी अत्यंत तटस्थपणे, नॅचरल का म्हटलं की दोघांनाही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात आणि तुम्हाला गाईड करू शकतात चांगल्या पद्धतीने, बायस न राहता तुम्हाला गाईड करतील असे न्यूट्रल मेंटर पाहिजे त्याच्यामध्ये. युगो बाजूला ठेवून व्यवसाय मोठा करण्यासाठी काम करायला पाहिजे लक्षात घ्या. पर्सनल लाईफ मध्ये अति इन्व्हॉल्वमेंट घ्यायचं नाही. पार्टनरशिपचा दुसरा प्रॉब्लेम काय की
फॅमिलीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट व्हायची नाही. फॅमिली बाजूला ठेवा आणि बिझनेस बाजूला ठेवा. फॅमिली फ्रेंड या ह्याच्या कन्सेप्टमध्ये आपण या ठिकाणी पुढे जायला लागतो आणि मग ते त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे व्हायला लागतात, हे लक्षात त्याच्यामध्ये. तर प्रोफेशनल बाउंड्रीज वेगळ्या ठेवा, कौटुंबिक वेगळ्या ठेवा व्यवसायापासून. त्यानंतर या ठिकाणी पर्सनल फेवर या ठिकाणी टाळायचे आहेत. एक्झिट स्ट्रॅटेजी नसणं हा देखील प्रॉब्लेम असतो लक्षात. आम्ही आयुष्यभर सोबत आहोत असं म्हणण्यापेक्षा कोणाला तर कधी ना कधी कोणत्या ना कारणास्तव बाहेर पडायला लागू शकतं, तर त्याच्या प्रोव्हिजन्स तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये असायला पाहिजे लक्षात. किंवा व्हॉलंटरी एक्झिट पाहिजे असेल तर काय, डेट नंतर जाणार असेल तर त्याचं हे वारसा हक्क कुणाकडे जाईल लक्षात घ्या. त्यानंतर नॉन कम्प्लीट कोणीतरी सोडून गेल्यानंतर स्पर्धक व्यवसाय करू शकतो का नाही ते बघायला पाहिजे. म्हणजे ते टर्म्स असतात की या व्यवसायामध्ये तू बाहेर पडलास तर पुढचे 3 वर्ष तू हा व्यवसाय करायचा नाही, असे काही क्लॉज टाकलेले असतात. कायदेशीर सल्ला घ्या, तर न घेणे मोठी चूक असते लक्षात घ्या. वकिलांची फीज वाचू, ऑनलाईन टेम्पलेट तयार करून वापरू असं चालणार नाही लक्षात घ्या. कारण तो टेम्पलेट तुमच्या व्यवसायाला लागू होईलच असं नाही. कॉर्पोरेट लॉयर पार्टनरशिप डीड बनवायला घ्या, सीए कडून स्ट्रक्चर समजून घ्या. फीज आज 15-20 हजार दिली तरी चालते, पण उद्याचे 10 ते 25 लाख रुपये तो वाचवणार आहे. ग्रोथ झाल्यानंतर टर्म्स या ठिकाणी रिस्ट्रक्चर न करणं. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा 5 वर्षापूर्वी ठरलं होतं तेच आजही आहे, पण आज एक पार्टनर जास्त कॉन्ट्रीब्युट करतोय, दुसरा कमी करतोय, तर या ठिकाणी शेअर तुम्हाला इक्वल ठेवावे की नाही ठेवावे असे प्रश्न येऊ शकतात लक्षात घ्या. दर 2-3 वर्षांनी रिव्ह्यू करा, परफॉर्मन्स बेस या ठिकाणी ऍडजस्टमेंट करा, नवीन माइलस्टोन सेट करा आणि इक्विटी बेस तुम्ही पुढे जायचं आहे लक्षात घ्या. इन्व्हेस्टर आले की पार्टनरशिप स्ट्रक्चर बदललं जातं आणि ते बदललं पाहिजे. इन्व्हेस्टर पैसे देतो तेच तो सांगेल तेच करू असं करू नका, कारण मग इन्व्हेस्टर कंट्रोल घेईल आणि मग पार्टनरमध्ये आपापल्यामध्ये भांडणं व्हायला लागते. ह्या स्टेजेस आहेत मित्रांनो. तुम्ही जर व्यवसाय करायचा असेल तर सुरुवात तुम्ही केली की गरज पडेल एक्सपान्शनसाठी, त्यावेळेला इन्व्हेस्टर येतील आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू होतात. त्यासाठी अगोदरच तुम्ही स्वतःला तयार करायला पाहिजे लक्षात घ्या. आपापसातली भांडणं, मग बऱ्याच वेळेला काय करतो इन्व्हेस्टर, तुमच्यात पटत नाही हे ठरल्यानंतरच तो एंट्री करतो. मग पहिल्यांदा एकाला टार्गेट करतो त्याला बाहेर काढतो, मग दुसऱ्यांना नंतर दुसऱ्याला टार्गेट करतो त्याला बाहेर काढतो आणि कंपनी स्वतः टेक ओव्हर करतो. हे बिझनेस स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ते करतायत लोक, तुम्हाला जरी चुकीचं वाटत असलं तरी. त्यामुळे कोण इन्व्हेस्टर तुम्ही घेता हे देखील तुम्हाला महत्वाचं आहे कळायला पाहिजे लक्षात. अशा पार्टनरशिप डीड हा तुमचा व्यवसायाचा, म्हणजे जसं लग्नाचा करार असतो ना तसा हा करार आहे लक्षात. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काही गोष्टी असायला पाहिजे. त्यातल्या गोष्ट पहिली, व्यवसायाचा तपशील, नेचर ऑफ बिझनेस, रजिस्टर ऍड्रेस, सुरू होण्याची तारीख, पार्टनरची माहिती, त्याचं नाव, पत्ता, त्याच्यानंतर आधार कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, कॉन्ट्रीब्युशन, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे, कॅशमध्ये किती असेल, असेटमध्ये किती असेल, टाइम किती देणार आहे, व्हॅल्युएशन काय असेल, इक्विटी काय असेल, या पद्धतीने असायला पाहिजे. तर प्रॉफिट लॉस शेअरिंग जे आहे ते पर्सेंटेज स्पष्टपणे असावं. लॉस कसा हँडल करावा, प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन कसं असायला पाहिजे, या गोष्टी असायला पाहिजेत. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, मॅनेजिंग पार्टनर कोण असेल, प्रत्येकाचं डेली रिस्पॉन्सिबिलिटी, विकली रिस्पॉन्सिबिलिटी, मंथली रिस्पॉन्सिबिलिटी, वर्किंग आवर्स, डिसिजन मेकिंग अथॉरिटी, ह्या सगळ्या मेन्शन असल्या पाहिजेत. त्यानंतर सॅलरी विड्रॉवल कसं असलं पाहिजे, पार्टनर पगार किती मिळेल हे असलं पाहिजे लक्षात घ्या. आणि विड्रॉवल रिमिट किती असावेत हे देखील पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी आपण डिसिजन मेकिंग मध्ये या ठिकाणी ऑर्डिनरी डिसिजन असेल तर कोणते पार्टनर घेतील, म्हणजे 5-50 हजार पर्यंतचे खर्च तू तुझ्या लेवलला करू शकतोस, त्याच्या पुढच्या असेल तर त्याला परवानगी लागेल. मेजर डिसिजन असेल तर नवीन लोन पार्टनर लागत असेल तर त्याला संमती लागेल. वोटिंग पॅरामीटर्स कसे असतील, त्यानंतर या ठिकाणी वोट देण्याचे अधिकार कोणाला असतील, ज्या वेळेला समसमान झालं तर एक वोट करायचं असतं ते कोणी करावं त्या बाजूने याचाही निर्णय असला पाहिजे. बँक खाते, आर्थिक व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो की जॉईंट बँक अकाउंट असावं, सिग्नेचरी 1 की 2 असावेत, चेक सायनिंगचे लिमिट्स किती असावेत, डिजिटल ट्रान्सपरन्सी पॉलिसी असली पाहिजे, अकाउंट्स ऑडिट कोण करेल त्याबद्दल माहिती पाहिजे आणि कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे ती मेंटेन झाली पाहिजे. म्हणजे ट्रेड सेक्टर, कस्टमर लिस्ट, बिझनेस प्लॅन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, लक्षात, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट ज्याला म्हणतात. आणि ते बीच झालं तर काय दंड करायचा, म्हणजे ही गोपनीयता तुम्हाला पाळायची होती पण ती जर एखाद्याकडनं पाळली गेली नाही तर काय दंड करायचा ते देखील मेन्शन असायला पाहिजे. पार्टनर सोडून गेल्यानंतर किती वर्ष तो व्यवसाय करू शकणार नाही सेम स्पर्धेचा, हे मेन्शन असायला पाहिजे. भौगोलिक, कोणत्या भागात, मी कोल्हापूरमध्ये करतो तर तू कोल्हापूरमध्ये व्यवसाय नाही करायचा, कोल्हापूरच्या बाहेर कुठेही कर, असं मेन्शन करणं गरजेचं असतं लक्षात. आणि ते ऍक्सेप्ट करणं सुरुवातीलाच हे गरजेचं
असतं लक्षात. एम्प्लॉई हायर करण्यावर या ठिकाणी काय बंधन असलं पाहिजे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी दोघांनी मिळून क्रिएट केली असेल ती कशी या ठिकाणी काय, ट्रेडमार्क, पेटेंट्स, कॉपीराईट ते कुणाच्या नावावर राहतील, एक्झिस्टिंग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कुणाच्या नावावर राहील याचा विचार केला पाहिजे. नवीन असेल तर ती कुणाची असेल हे क्लिअर मेन्शन असायला पाहिजे. लक्षात घ्या. नवीन पार्टनरची एंट्री कशी करावी, सर्व पार्टनरची संमती, इक्विटी ऍडजस्ट कशी करावी याबद्दलची माहिती असेल. पार्टनरची एक्झिट कॉस्ट लिहिलेली असावेत. एखाद्याचा मृत्यू झाला, अपंगत्व आलं, दिवाळखोरी असेल तर या सगळ्याची गोष्टीची माहिती त्यात असायला पाहिजे. काय करायचं मित्रांनो, हे जे मी आज सांगितलं हे सगळं कायदेनुसार आवश्यक आहे, प्रॅक्टिकली ते गरजेचं आहे. हा टॉपिक का घेतला आपण त्याचं कारण समजून घ्या, की तुम्ही आता उत्साहाच्या भरामध्ये आपण चांगले मित्र आहोत, चांगल्या मैत्रिणी आहोत, आपण एकमेकांना गरज आहे म्हणून तुम्ही करायला लागता. विचार चांगला असतो पण तो चांगला टिकायचा असेल लॉंग टर्म. म्हणजे ज्या वेळेला फेल्युअर 65% फेल्युअर स्टोरी आपण आजूबाजूला बघतो तर त्यातनं शिकणं गरजेचं आहे. आणि मग ते शिकणं गरजेचं असेल तर, कारण एक लक्षात घ्या, अगदी मार्क झुकरबर्गच्या झालेल्या चुका आहेत पार्टनरशिपमध्ये, त्या सर्च करा. आजचा टास्क तोच आहे आपल्या लक्षात घ्या. जगातल्या टॉपच्या 10 सीईओनी पार्टनरशिप करत असताना केलेल्या चुका तुम्हाला शोधायच्या आणि तुम्ही पार्टनरशिप करायची असेल तर त्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत. लक्षात घ्या. त्यामुळं या चुकातून शिकण्याचा आपला हा काळ आहे. या गोष्टी समजून घेऊ, म्हणजे जर तुमच्या मनामध्ये एखादा उद्योजक बनण्याचं, स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न असेल तर त्याला या पद्धतीचा आधार आपल्याला मिळू शकतो. हा विचार आपण करायला लागेल. लक्षात. आजचा टास्क आपला हाच आहे. जगातले टॉपचे सीईओ ज्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये पार्टनरशिप करत असताना कोणत्या चुका केल्या याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आज सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.